Check your lines, everyone. Stand straight. School, stand at ease. Attention. Stand at ease. Attention. Don't move. Chief guest of the day, Mr. Davlatrao Zadav, Sir, Honorable Chairman, Honorable Holkar Sir, Vice Chairman, Pilasapa Kote Sir, and all the dignitaries with tri-claps. जरी और नीले आसमाने जरी नच कोई पेरा हाथ बिताई है अखियों की नींद में जब को से उड़ाती गिर गिर बारे मैंने सांस थोड़ा तो जगाई अपने दिलों में My school name is Santa Janardhan Swami Mohangiri Maharaj Mercy School. नन्ना मुन्ना रानी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय विद्या. I wish you all happy Republic Day. Thank you. जय हिंद जय भारत. भारत माता की जय. वंदे मातरम. Thank you. Pranav Krishnadas Ahire received gold medal in the jump rope competition. Received bronze medal in state level jump rope competition. Put your hands together for their achievement. चिक्की आणि दुसरा खट्टा मिठा चिवडा आहे. प्रत्येक मुलाला 2 पॅकेट्स मिळाले पाहिजे हे बघा. बोधक मॅडम आ जाइए. वागचोरे सर, बिडवे सर, कम ऑन क्विक. वेट. हाँ वेट. डोंट स्टैंड एट ए टाइम. डोंट स्टैंड एट ए टाइम. एक एक क्लास जाएगा. एक एक क्लास. दोज हु हैव रिसीव्ड आप टीचर्स Mami.
फक्त हेच दाखव. त्याची पार्टी का मग आता ही? परी रडू नको. घे चल पापड घे. परी हे घे. परी घ्या उठवा तिला. लाडाने उठवा. लाडाने. हे बघा आता परी लाडाने उठ. काका पण तेच काम करतो. हे काय अशी कुंड असते? शाळेचा पोरगा शाळा आहे समोर. तुम्ही नाही येते का? आम्ही जायचं मग घरी. हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे पूनम इंडियन ब्लॉग्स. तर आज आहे 26 जानेवारी आणि आज 26 जानेवारीसाठी तुमच्यासाठी आहे स्पेशल ब्लॉग. तर तो ब्लॉग होणार आहे परी आणि प्रणव यांच्या शाळेमधला. तर ब्लॉगची सुरुवात ही सकाळीच झाली होती. मी ब्लॉग आता करते दुपारी घरी आल्यानंतर. तर आज त्यांच्या शाळेमध्ये 26 जानेवारी सेलिब्रेशन होतं. तर ऑब्व्हियसली आम्हाला जाणं गरजेचं होतं. तर दोघं परी आणि प्रणव दोघांचे मी सुंदरपैकी कपडे प्रेस करून त्यांनी छान तयारी केली. आज त्यांना टिफिनही नव्हता. टिफिन बॅग घेतली होती. तिच्यामध्ये 2-3 कुरकुरीचे पॅकेट आणि वॉटर बॉटल घेऊन गेले होते ते. त्यानंतर ते 9 वाजताच गेले होते. रेग्युलर जे स्कूलचं टाईम आहे त्याच्यावरच ते गेले होते. आणि ते 9ला गेले आणि 9:30ला लगेच मी इकडनं गेली होती. तेही तिकडनं आले होते 9:30 वाजता. आणि शक्यतो 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट असं काही असलं तरी पण मीच जाते. पण मग ह्यावेळेस जरा स्पेशल होतं त्याच्यामुळे तेही तिकडनं आले होते. तर ते स्पेशल असं होतं की आज प्रणवला गोल्ड मेडल मिळणार होतं. गोल्ड मेडल हे रोफ जंपमध्ये त्याला गोल्ड मेडल भेटणार होतं. त्याच्यामुळे आम्ही दोघंही आवर्जून तिथं गेलो होतो. आम्ही खूप छानपैकी त्याचा व्हिडिओ फोटो सगळे काढलेले ते मी तुमच्यासोबत शेअर करते. 9:30ला गेल्यानंतर तिथं सगळ्या मुलांना त्यांनी सगळं व्यवस्थित उभं वगैरे केलं होतं. तिथं त्यांची घोषणाबाजी झाली. त्याच्यानंतर परेड झाले. परेडनंतर डंबल परफॉर्मन्स झाला. त्याच्यानंतर पिरॅमिड्स परफॉर्मन्स झाला. पिरॅमिड्समध्ये छोट्या छोट्या मुलांनी खूप सुंदर सुंदर पिरॅमिड्स करून दाखवले. त्यांनी सायकल बनवली. त्याच्यानंतर कार बनवले. पिरॅमिड्स बनवले. एकावर एक उभं राहून हाताने त्यांनी फ्लॅग करून दाखवले. खूप सुंदर असं मी ते सगळं शेअर करणार तुमच्यासोबत. त्यानंतर छोट्या छोट्या मुलांनी LKG UKG फर्स्ट सेकंड अशा मुलांनी तिथं भाषणं दिले. हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, संस्कृतमध्ये खूप सुंदर असे भाषण दिले त्यांनी. प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं. त्याच्यामध्ये प्रणवला प्राईज मिळालं. तर इकडनं जाताना प्रणव आणि परी हे दोघंही बसने गेले होते. पण येताना मी त्यांना गाडीवरच घेऊन आली. तर आम्हाला येताना 12:30च्या आसपास झाले होते. त्यामुळे आम्ही तिथंच एक समोर जो हॉटेल होती त्या हॉटेलवर थांबलो. तिथं आम्ही आज लंच वगैरे केलं आणि त्याचीही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मग आम्ही घरी आलो. प्रणव मॅचेससाठी कधी गेला होता? तर प्रणव हा मॅचेससाठी जेव्हा मी इथनं 21 तारखेला पुण्याला जायला निघाली त्याच दिवशी प्रणवचे पण मॅचेस होते. तर प्रणव हा सकाळी 21 तारखेला इथून निघाला होता बुलढाण्याला त्याच्या मॅचेस होत्या. तर इथनं सर 2-3-4 मुलं असतील आणि तो असे ते सगळे बुलढाण्याला गेले होते. जाताना मी त्याला खाण्याचं सामान, चिवडा, भाकरवडी, चिप्स असं सगळं घेऊन दिलं होतं. त्याचे कपडे, बॅग पूर्ण भरून दिली होती ओढ्याला पांघरून. त्याच्यानंतर त्याला 2 ड्रेस बॅगमध्ये असं सगळं त्याची बॅग पॅकिंग वगैरे रात्रीच करून दिली होती मी. आणि तो इथनं सकाळी 6 वाजता गेला आणि मी 8 वाजता गेली होती इथनं. तर आणि त्याला टिफिनही बनवून दिला होता. मटकीची भाजी, पोळी सगळं बनवून दिलं होतं. आणि तो तिथं दुपारी आय थिंक 3च्या आसपास पोहोचला असेल. त्याची पहिल्या दिवशी मॅचेस झाली. दुसऱ्याही दिवशी मॅचेस झाली आणि त्याने मला फोन केला दुसऱ्या दिवशी आणि तो मला म्हटला
की मम्मी मी हारलो, पहिल्या दिवशी हारलो आणि सेकंड टाईमला पण मी हारलो. तर मी त्याला म्हटली की थोडा प्रयत्न करायचा बेटा. तर म्हणे मम्मी मी खूप टफ कॉम्पिटिशन होतं मला, त्याच्यामुळे मी नाही करू शकलो, तर मी हारलो. तर मग मी म्हटले ठीक आहे चला आपण नेक्स्ट टाईम ट्राय करू. तर त्याने मला काहीच सांगितलं नाही. आणि मग रात्री जेव्हा तो घरी आला तर त्यांनी मला फोन केला आणि ते मला म्हटले की बघ आम्ही स्टेटसला काय ठेवलं आहे. तर मी व्हॉट्सअप ओपन करून बघितलं तर तिथं प्रणवने गोल्ड मेडल घालून एक फोटो टाकलेला होता. तर मला इतका आनंद झाला. तर मी लगेच त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवर त्यांच्यासोबत बोलली. तर मला असं वाटलं का मी हा माझा जो छोटासा आनंदाचा क्षण होता हा तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. तर मी तो तुम्हाला शेअर केला. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भरपूर शेअर करा. आणि हां, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड, प्रणवच्या आधी इथं कोपरगावमध्ये मॅचेस झाल्या होत्या समता स्कूलमध्ये. तर तिथं तो जिंकला स्किपिंगमध्ये. त्यानंतर मग त्याचं सिलेक्शन स्टेट लेवलला झालं. तर स्टेट लेवलच्या मॅचेस ह्या बुलढाण्याला होत्या. तर तो बुलढाण्याला गोल्ड मेडल घेऊन आला. त्याच्यानंतर आता तो नॅशनल लेवलला सिलेक्ट झाला आहे. तर नॅशनल लेवलच्या मॅचेस या त्याच्या 4-5 तारखेला होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही त्याला भरभराटून शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या आणि असंच तो परत एक नॅशनल लेवलचा गोल्ड मेडल घेऊन येऊ अशी मी साईबाबा चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हीही त्याला खूप आशीर्वाद द्या. तोपर्यंत बाय.